नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे मोठी उत्पत्ती एकादशी. तर मग आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे काय होईल, आपल्या मुलाची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करतो पण त्याला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, किंवा नोकरी आहे पण त्यात प्रमोशन होत नाही, किंवा संकटे वगैरे येत असतात, सतत काही ना काही अडचणी येत असतात मुलांवरती. तर ह्या सगळ्यांसाठी आज एकादशी ही, ज्याप्रमाणे आपण आषाढी व कार्तिकी एकादशी खूप महत्त्वाची मानतो, त्याचप्रमाणे आजची जी एकादशी आहे ती पण एकादशी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. हा पण एकादशीचा उपवास वर्षातून एकच वेळा येतो, म्हणजेच की आजच्या दिवशी आळंदीची यात्रा असते. त्यामुळं मग आजच्या दिवशीचा हा उपवास करणे आणि आजच्या दिवशी जे पण काय आपल्या मुलांसाठी म्हणा, घरासाठी उपाय करतो, सेवा करतो, त्याचं फळ आजच्या दिवशी नक्की मिळतं. त्यामुळे मग आजचा हा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि तो दिवा कुठे लावायचा आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान कधीच तोडू नये. तर तुळशीचे पान जर आपण तोडले तर आपल्याला आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेते. त्यामुळे मग ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मग हा जो दिवा आपल्याला लावायचा आहे, तर तो दिवा कुठे लावायचा आहे, आता सगळ्यात अगोदर म्हणजे आजच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र सगळ्यात, म्हणजेच की तुळशी माता सगळ्यात जास्त प्रिय असते. त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला तुळशी माता स्वच्छ करायची, म्हणजे जवळपास तुळशी मातेच्या जवळपासची जागा स्वच्छ करून छान रांगोळी वगैरे काढायची आहे गोपदमची. आणि मग तुळशी मातेला दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि मग त्यानंतर भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे आजच्या दिवशी आणि उपवास करायचा आहे. आता आपण उपवास केला किंवा नाही केला तरी आता म्हणजे काय होतं, बऱ्याच जणांना तब्येत ठीक नसते किंवा काही जणांना आजार वगैरे असल्यामुळं गोळ्या वगैरे चालू असतात, त्यामुळं बरेच लोक उपवास करत नाहीत. आता ज्यांना उपवास करणं शक्य होतं त्यांनी पण हा उपाय करू शकतात, आणि ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही ते लोक पण मग हा उपाय करू शकतात. तर मग काय करायचं आहे आजच्या दिवशी, मग आपल्याला सात्विक अन्न खायचं आहे. आता सात्विक अन्न म्हणजे कशा पद्धतीचं, कांदा लसूण म्हणजे मसाल्यातले पदार्थ हे न खाता साध्या पद्धतीचे, म्हणजेच की हे जे अन्न खाल्ल्यामुळं काय होईल की आपल्या एकादशीचा उपवास मोडला जातो. त्यामुळं मग माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते. त्यामुळे मग ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मग काय करायचं आहे की हा जो आजचा दिवस शुभ मानला जातो, आणि म्हणून मग आपल्याला गाईची पण आजच्या दिवशी पूजा करायची आहे. आणि मग गोमातेला पण आपल्याला चपाती खायला द्यायची आहे. आणि मग हा जो उपाय आहे, तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी उपाय करायचा आहे. म्हणजेच की जो दिवा लावायचा आहे तो संध्याकाळी दिवा लावायचा आहे. तर मग कुठे लावायचं आहे, तर आता तुळशी मातेपुढं आपण गोपदमची रांगोळी वगैरे काढून तुळशी मातेची पूजा केल्यानंतर, म्हणजे सकाळीच रांगोळी वगैरे काढायची आहे पण हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. आता तर तो दिवा कशाचा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे. तर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर तुम्ही आवर्जून तुपाचाच दिवा लावायचा आहे. आता जर नसेल तुमच्याकडे तूप तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण तुम्ही दिवा लावू शकता. तर मग काय करायचं आहे, एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षता त्यात व्हायच्या आहेत. आणि मग आता जो दिवा तुम्ही लावणार आहात तो मग तुम्ही एक पंती घेऊ शकता, आणि मग पंतीमध्ये तूप किंवा मोहरीचं तेल वगैरे तुम्ही टाकू शकता. आणि मग त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा लावल्यानंतर मग काय करायचं आहे की दिव्यामध्ये 2 आपल्याला लवंग टाकायचे आहेत, म्हणजे फुल असलेल्या लवंग टाकायचे आहेत, आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे. तर यामुळं म्हणजे हिरव्या रंगाची वेलची का टाकायची आहे की लवंग टाकल्यामुळं नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं. आणि मग हिरव्या रंगाची वेलची माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्यामुळे मग हिरव्या रंगाची वेलची आपल्याला त्यात टाकायची आहे. आणि मग त्यानंतर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला तुळशी मातेपुढे दिवा लावायचा आहे. आणि मग आपल्याला प्रार्थना करायची आहे तुळशी मातेला की आता आपल्या मुलाची अभ्यासात वगैरे प्रगती होत नाही,
किंवा नोकरी पाहिजे तशी मिळत नसेल किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतात मुलांसाठी किंवा आता तुमचा मुलगा किंवा मुलगी मोठी असेल तर मग विवाह जुळून येण्यास अडचणी येतात, सतत काय ना काय अडथळे येतात. त्यासाठी तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग तुळशी मातेला तुम्हाला बोलायची आहे आणि मग त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करून जे लवंग आणि त्या दिव्यामध्ये मग आपल्याला टाकायचे आहे आणि मग त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मग तुळशी मातेपुढे बसून 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला जर जास्त वेळ, आता बऱ्याच जणांच्या घरी काय होतं की गॅलरी वगैरे असते त्यामुळं जास्त जागा नसेल तर मग तुम्ही त्यावेळेस काय करू शकता, तुमच्या देवघरात पुढे येऊन पण तिथे दिवा प्रज्वलित करून पण तुम्ही मग तिथे येऊन हा मंत्र म्हणू शकता. आणि मग त्यानंतर जर तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा घालता येत असतील तर मग तुम्ही 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मग जी पण काही इच्छा आहे ती इच्छा आपली म्हणजेच की माता लक्ष्मी आपली इच्छा पूर्ण करेल. हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला करू शकतात. म्हणजेच की आईने हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी. जर आईला मासिक धर्म वगैरे असेल तर मग हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस मग वडिलांनी पण हा आपल्या मुलासाठी उपाय केला तरी हरकत नाही. पण जर का घरात सुतक वगैरे असेल तर मग घरात हा कोणत्याच व्यक्तीला हा उपाय मग करता येणार नाही. त्यावेळेस मग तुम्ही उपवास वगैरे करू शकता एकादशीचा. त्यावेळेस मग घरामध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनाम मोबाईलवरती लावू शकता. म्हणजेच की मंत्र वगैरे तुम्ही ऐकू शकता आजच्या दिवशी म्हणजे सुतक वगैरे असेल तर. यामुळे काय होईल की घरातील मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते. त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे, आजच्या दिवशी आपल्याला जर आता काय होतं की बऱ्याच घरांमध्ये एखादी व्यक्ती अशी असते की सतत नकारात्मक बोलत असते, तर मग त्या व्यक्तीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस स्नान करणार असेल त्यावेळेस मग त्या व्यक्तीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि मग स्नान करायला ते पाणी मग द्यायचं आहे. यामुळे काय होईल की त्या व्यक्तीच्या शरीरातील म्हणा किंवा मनातील म्हणा नकारात्मक किंवा वाईट जे सतत बोलत असतात ते वाईटपणा निघून जाण्यास मदत होते. आणि जर तुमच्या एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे, 2 थेंब पाण्यामध्ये मध टाकायचं आहे आणि मग त्यानंतर ते पाणी मग आंघोळ करण्यासाठी द्यायचं आहे. तर म्हणजेच की आजच्या दिवशी आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. पण आपल्याला तरी तीर्थ ठिकाणी स्नान करणं शक्य होत नाही, त्यामुळे मग गंगाजल पाण्यामध्ये टाकून मग स्नान करायचे आहे. त्याचप्रमाणे मग आज एकादशी आपण इतर वेळी पण हळदीचं लेपन वगैरे करतो. त्याचप्रमाणे घराच्या बाहेर जे आपण पाणी शिंपडतो त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल गोमूत्र टाकून मग घराबाहेर म्हणा घरात सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे. देव स्वच्छ धुवून देवपूजा वगैरे छान अशी करायची आहे. तर यामुळे काय होते की घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. तर म्हणजेच काय होते की आपण ज्याप्रमाणे तुळशी मातेला छान सजवतो त्याचप्रमाणे आपल्याला घर पण स्वच्छ ठेवून घराला पण छान असं सजवायचं आहे. तर यामुळे मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते. आपला उंबरठा जेवढा सजलेला वगैरे असेल हळदीचं लेपन करून तर माता लक्ष्मी आपल्या उंबरठ्यामधूनच येते. त्यामुळे उंबरठा स्वच्छ बघितला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरात कायम टिकून राहते. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.